दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। सिद्धार्थ, मी तुला अजिबात विचारणार नाहीये की काय झालंय किंवा काय होणार आहे। मला फक्त एवढंच सांगायचंय की काहीही झालं तरी मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्यासाठी। रमा, मला जितकं जमेल जेवढं जमेल मी करतोय। वकिलाला कॉल केलाय, प्रियंकासाठी बेलचा प्रयत्न करतोय। ह्या पलीकडे मी काय करू? एकदा समोरच्या माणसाला आपला म्हटलं ना सिद्धार्थ, त्याची सुख दुःख सगळी आपली होतात। आता तू फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत राहा पुढे काय होणार आहे ते। आता माझंच बघ ना, तुझा आधार नसता तर माझं आयुष्यही अधांतरीच राहिलं असतं। सगळी वादळं आपण आपल्या मुठीत नाही पकडू शकत। काही वादळं अशी असतात जी सगळं उद्ध्वस्त करून जातात। आपण फक्त समर्थपणे त्यांना सामोरं जायचं असतं। मी तुझ्यासाठी एक छान गरम कॉफी करून आणू का? हा, बरं वाटेल तुला। नकोय, थँक्यू। आई, आई,
आई 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 निरंजन, 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 हे घ्या. ठीक आहे वकील साहेब. चला, बेलची प्रोसिजर पूर्ण झाली आहे. आता तुम्ही प्रियंका मॅडमला घरी नेऊ शकता. मी येतो. थँक्यू. जावळेबाई, मॅडमना बाहेर आणा. सिद्धार्थ साहेब, हे बघा, बेल जरी झाली असली तरी त्यांना हे शहर सोडून जाता येणार नाही, एवढं लक्षात राहू द्या. माणसं वाईट नसतात आणि तुम्ही तर नक्कीच नाही आहात. पण तुमची वेळ वाईट सुरू आहे, तेव्हा जरा काळजी घ्या. चेक करा. थँक्यू. प्रियंका, इट्स ओके प्रियंका. I'm sorry सिद्धार्थ, I'm extremely sorry. मला माफ कर. प्रियंका, काही झालं नाही. काहीही झालं नाही. काही झालं नाहीये. तसं कसं बोलू शकतो सिद्धार्थ? आपल्या
आपल्या स्वप्नांची, आपल्या आयुष्याची माती झाली आहे सिद्धार्थ. सगळं स्पॉइल झालंय. काय होणार होतं, काय होऊन बसले रे. गेल्या महिन्यात आपली एंगेजमेंट होणार होती. या वर्षाच्या शेवटी आपलं लग्न होणार होतं सिद्धार्थ. आता या क्षणी आपण लग्नाचं प्लॅनिंग करत असतो आणि मग आपण काय करतोय. आपलं सोड, तू तुझ्या हॉस्पिटलला एक स्टेप पुढे घेऊन जाणार होतास. तुला तुझं काम एक्सपांड करायचं होतं आणि तू हे सगळं करत बसलास. मी गाडीमध्ये मी गाडीमध्ये. प्रियंका ते सगळं सोड ना ग. हा तू माझा विचार करू नकोस. आय एम फाईन. हा आणि मग अनुची आई, तिचा भाऊ, त्यांचा पण विचार नको करू. सिद्धार्थ काय आयुष्य जगले असते रे ते. आणि मी काय करून ठेवलंय. मी माझ्या बेस्ट फ्रेंडचा जीव घेतला रे. मी मारलंय तिला सिद्धार्थ. Could I do this? मी कसा नको विचार करू या सगळ्यांचा सिद्धार्थ. मी कशी जगू याच्यावर. प्रियंका सावर स्वतःला प्लीज. रडू नकोस. मी आहे ना. हा आपण करू काहीतरी. विल वर्क दिस आउट. तू रडू नकोस प्लीज प्लीज. काय झालं? पुन्हा कोणी दिसलं का काही आवाज आले? रमा, रमा, नाही नाही. मंगल, मंगल, मी चांगलीच ओळखून आहे तुला. माझ्याशी खेळ खेळू नकोस. खूप महागात पडेल तुला. आई, मला वाटतंय की तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय. माझ्या नाही, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. तुला वाटतंय तू जिंकलीस. काय बडबडताय तुम्ही हे? माझ्या मुलाला गिळलंस. तुला वाटतंय मला हरवलंस तू. हं? पण नाही, चुकतीयस तू. हा जो खेळ तू सुरू केलायस ना, तो मी संपवणार आहे. मी जिंकणार आहे या खेळात. आणि या सगळ्यात माझा मुलगा मला साथ देणार आहे. माझा निरंजन. मी जिंकणार आहे या खेळात. आणि या सगळ्यात माझा मुलगा मला साथ देणार आहे. माझा निरंजन.
आहे तो आहे इथंच कुठंतरी आहे. निरंजन 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 बाळा कुठेस तू? अरे ये ना. मी नाही ओरडणार रे तुला, नाही ओरडणार. निरंजन निरंजन बाळा एकटी पडली रे मी खूप. निरंजन निरंजन ये ना रे बाबा. निरंजन हॅलो हॅलो हॅलो. तो येणार नाही परत. तो माझ्याकडे आलाय. मी खाल्लंय तुझ्या मुलाला आणि आता तुलाही खाणार. त्याशिवाय इथून जाणार नाही मी. तो येणार नाही परत. तो माझ्याकडे आलाय. मी खाल्लंय तुझ्या मुलाला आणि आता तुलाही खाणार. त्याशिवाय इथून जाणार नाही मी.